उरून ईश्वरपूरमध्ये एक दिवसीय धरणे आंदोलनातून शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर सरकारला विचारला जाब. उरून ईश्वरपूर शिक्षण क्षेत्रातील विविध गंभीर प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन शिक्षण हक्क बचाव परिषद तसेच सर्व पुरोगामी आणि समविचारी परिवर्तनवादी चळवळींच्या वतीने आज एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात निषेध नोंदवण्यासोबतच खुली चर्चा आणि सह्यांची मोहीम राबवण्यात आली. नीट, टीईटी, नेट आणि इतर परीक्षांमधील पेपर फुटी, एमपीएससी परीक्षेच्या बदलत्या परीक्षा पद्धती, मराठी शाळांवरील संकट तसेच नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्था कमकुवत होत असल्याचा आरोप करण्यात आला. या सर्व मुद्द्यांवर सरकारनं तातडीनं ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी या आंदोलकांनी केली. विशेष म्हणजे या आंदोलनातून आय सपोर्ट सोनम या मोहिमेलाही पाठिंबा जाहीर करण्यात आला. समाजातील विविध प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या भूमिकेला समर्थन देत शिक्षण आणि लोकशाहीशी संबंधित मुद्द्यांवर व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. या देशातल्या युवकांनी आणि सगळ्या सुजाण नागरिकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ही वेळ ही भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवण्याची वेळ आहे. माणसांना सन्मानानं जगण्याचा हक्क आणि सामाजिक न्यायाचं तत्व संविधानानं दिलं, पण हे संविधान ज्यांना मान्य नाही अशा लोकांना सत्ता दिलेली असल्यामुळं त्यांनी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचंच वाटोळं केलेलं आहे. आणि एखाद्या देशाचं वाटोळं करायचं असेल तर मिलिटरी घालण्याची गरज नाही, त्यांची शिक्षण व्यवस्था बर्बाद करा. येत्या काही वर्षातून पूर्ण देश बर्बाद होतो. हे जे सांगितलं जातं ते खोटं नाही आहे. त्यामुळे आमच्या देशातल्या सत्ताधाऱ्यांनी नियोजनपूर्वक हे नवं शैक्षणिक धोरण आणून संपूर्ण शिक्षण व्यवस्था बर्बाद केली आणि मुलांना सन्मानानं जगण्यासाठी आवश्यक असलेल्या नोकऱ्या मिळू नयेत म्हणून सगळे सार्वजनिक उद्योग उद्ध्वस्त केले. मग जर मुलं शिकणार असतील आणि नोकऱ्या देता येणार नसतील तर मग परीक्षा पद्धतीच बर्बाद करायची. म्हणून मग सगळे पेपर नियोजनपूर्वक फोडले जातात, फुटवले जातात आणि जे पेपर फोडी करतात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. ही सगळी शिक्षण व्यवस्था आणि राज्य व्यवस्था बदलल्याशिवाय सन्मानानं जगण्याचा मार्ग भारतीय तरुणांना मिळणार नाही. त्यामुळे आता जे तरुण लढायला लागलेले आहेत या व्यवस्थेच्या विरोधात, राज्यकर्त्यांच्या विरोधात, त्यांनी आपलं लढणं हे पूर्ण स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि नवी व्यवस्था निर्माण होईपर्यंत कायम ठेवायला पाहिजे. जर आपण हारलो तर आपली जनावरं करायला हे राज्यकर्ते थांबणार नाहीत. हे गांभीर्य लक्षात घेऊन सगळेजण मिळून लढूया. महागाई, बेरोजगारी आणि घोटाळ्यानं व्यापलेला आहे. अशा वेळी प्रचंड वादळ तयार होत असताना दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांना जी वागणूक दिली, खरं तर लोकशाहीमध्ये उपोषण हे फार महत्वाचं आहे साधन. या देशामध्ये संविधानानं देश चालतो हे केवळ या सत्ताधाऱ्यांना माहित नाही आणि म्हणूनच 1-2 गुजराती देश विकायला लागलेत आणि 2 गुजराती देश घ्यायला लागलेत. याच्या पलीकडे यांच्या डोळ्यावरली सत्तेची धुंदी आणि मस्ती उतरत नाही आणि त्याचाच परिपाक म्हणून त्यांनी याचे अघोरी कृत्य केलेले. वास्तविक पाहता शिक्षण हा देशाचा मूलभूत पाया आहे. महाराष्ट्रामध्ये जर फुले शाहू आंबेडकरांची परंपरा आहे, या परंपरेतून अनेक माणसं निर्माण झाली आणि या माणुसकीच्या याच्यातूनच हे मोठं चित्र निर्माण केलेलं, याच्यावरती यांनी बेसूरपणे आणि अन्याय अत्याचार करून जे चालवलंय त्याचा निषेध म्हणून आज आम्ही तालुक्याच्या वतीनं सगळे तरुण मंडळी आणि ज्येष्ठ मंडळी आणि मनानं आणि शरीरानं तरुण असणारे सगळेजण या भ्याड कृत्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. केवळ निषेधच नाही तर या पुढच्या काळात सरकारला त्या सरकारला त्याचा हे किंमत मोजावी लागेल. कारण आजचा तरुण बेरोजगार MSc, MCom, PhD, नेट सेट हे सगळे अगदी अशा अवस्थेत आहेत की आई भीक मागून देणं, बाप जीवन देऊन अशा अवस्थेमध्ये ही व्यवस्था चाललेली आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्या, रोज 7-8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्यात. उद्योगधंद्यामध्ये बेकार अवस्था आल्या. विजेचा कंबरड्यामुळे आज राज्यामध्ये वीज आम्हाला 8 तास पाहिजे, सलग दिवसा पाहिजे, त्याचेही बॉम्ब झालेले आहे. परंतु हे सरकार केवळ सत्ता आणि सत्तेतून पैसे आणि पैशातून मस्ती असं करून आमदार खासदार विकत घ्यायचे आणि लोकशाहीला तुडवायचं जर हे तुम्ही नाही थांबवलं तर नजीकच्या काळात त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. नव्हे
तर हा सगळा तरुण आमचा लोकशाही मार्गाने आंदोलन करून त्यांची जागा जाऊन त्यांची धुळदान केल्याशिवाय राहणार नाही एवढा इशारा या निमित्तानं देतो काफी आहे. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, लोकशाही संविधान जिंदाबाद, लोकशाही संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद. अरे या सरकारचं करायचं काय? या बॅट नालायक सरकारचं करायचं काय? घोटाळ्याच्या सरकारचं करायचं काय? नाही चलेगी, नाही चलेगी, नहीं चलेगी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज. नमस्कार, माझे नाव अमन अकबर संदे. मी केबीपी कॉलेजचा विद्यार्थी आहे, BA1 ला. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सोनम वांगचुक सर यांना आंदोलन स्थळावरून ताब्यात घेतल्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणाविरोधात दिल्लीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या शिक्षण तज्ञ आणि पर्यावरणवादी विचारवंत सोनम वांगचुक सर हे दिल्लीत आंदोलन करत असताना त्यांना त्या ठिकाणी उचलून नेलेलं आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी या देशामध्ये होताना आम्हाला पाहायला मिळतो. ज्यावेळी पेपर फुटी झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची मानसिकता पूर्णपणे ढळलेली असते आणि पुन्हा पेपर घेऊ म्हणून असं सांगितलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा नीटचा पेपर फुटला आणि ज्यावेळी हा नीटचा पेपर फुटल्यानंतर घरातले पालक विद्यार्थ्यांना दोष देऊ लागले आणि त्याच्यानंतर त्या पालकांचा देखील TETचा देखील पेपर फुटला. म्हणजे अशी परिस्थिती या ठिकाणी या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि असं जर पुढे सुरू राहिलं तर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं की नाही, मग त्या नीटसाठी असणारे जे विद्यार्थ्याला लागणारी जी फी आहे या फीचा जर विचार केला तर सर्वसामान्य कुटुंबातील जे पालक आहेत ते शेतामध्ये कष्ट करून मोजणारे काम करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवत असतात आणि अडीच 1.5-2 लाख रुपये या ठिकाणी फी भरावी लागते. आणि ती फी भरत असताना त्या आई वडिलांना कर्ज काढण्याची देखील परिस्थिती निर्माण होते. आणि असं होऊन जर शिक्षण व्यवस्था जर व्यवस्थित नसेल तर विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये नोकरीची कशी संधी उपलब्ध होईल. आणि अशा पद्धतीचं हे पेपर फुटीचं जो प्रकरण आहे हे खऱ्या अर्थानं थांबलं पाहिजे. यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी देखील आम्ही सहभागी झालेलो आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे सर्व या असणाऱ्या तालुक्यातल्या संघटना आहेत ते देखील आम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठबळ देण्याचं काम आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचंच मनापासून धन्यवाद देतो आणि जास्तीत जास्त या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी झालं पाहिजे. ज्यांना दिल्लीला जाता येत नाही त्यांनी या तालुक्यातील असणारे हा क्रांतिकारकांचा तालुका आहे, या तालुक्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील असतील, नागनाथांना नायकवडे असतील, अण्णाभाऊ साठे असतील, असे महान पुरुष या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. त्यामुळे या तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी या आंदोलनाच्या ठिकाणी सहभागी होऊन या आपण सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे, यामध्ये सह्या देखील करून या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती करतो. थांबतो. रामपूर शहरातील वेगवेगळ्या सामाजिक चळवळी विद्यार्थ्यांच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे. सध्या जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे, सोनम वांगचुक आणि अन्य साथीने ज्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलेलं आहे, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्यावा. आता पुढली मागणी होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच राजीनामा द्यावा. या मागणीच्या समर्थनार्थ आज आम्ही इस्लामपूरमध्ये बसलेलो आहे. खरं तर हे आंदोलन लोकशाहीच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या विरोधात आंदोलन आहे. लोकांचं आंदोलन करण्याच्या मूलभूत हक्काची पायमल्ली होते, या पायमल्लीच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे. इथं लोकांना व्यक्त व्हायला संधी दिली जात नाही, त्याच्या विरोधात आंदोलन आहे. दडपशाहीच्या विरोधात आंदोलन आहे. आणि त्यामुळे भारतीय लोक आता जागे झालेले आहेत. या दडपशाहीला विरोध करण्यासाठी सगळ्या देशभर आंदोलन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून इस्लामपूर शहरामध्ये आम्ही 1 दिवसाचं आंदोलन सुरू आहे. आम्ही धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा मागतोय आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदीचा पण आम्ही राजीनामा मागतोय. कारण या शैक्षणिक क्षेत्राचं मातेरं करणारे जे जबाबदार आहेत ते जर राजीनामा घेत नसतील आणि इथली व्यवस्था जर शिक्षण व्यवस्था मुलांचं भवितव्य जर वेठी धरलं जात असेल तर त्याचा निषेध करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि या भावनेतून या आंदोलनात आम्ही सगळेजण सहभागी होत आहे. दिल्ली येथील जंतर मंतरवर समाजसेवी सोनम वांगचुक यांनी TET पेपर लीक प्रकरणी जे आंदोलन सुरू केलं होतं
या मोदी सरकारने ते आंदोलन दाबण्याकरिता त्यांना हॉस्पिटलाइज केलं. ते एक निमित्त होतं आंदोलन थांबवण्याचं. वास्तविक पाहता त्यांची जी संविधानिक मागणी होती की टीईटी पेपर लीक प्रकरणी चौकशी करून दोषींना शिक्षा व्हावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, पण या कुठल्याही मागणीकडे सरकारनं गांभीर्याने न पाहता उलट पक्षी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही या इस्लामपूर शहरातील सर्व सेक्युलर विचारसरणीची लोक, महाराष्ट्र संघर्ष समिती व इतर सर्व संघटना सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतोय आणि माननीय प्रधानमंत्री यांच्याकडे तहसीलदारांच्या मार्फत निवेदन देऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अगर ते राजीनामा घेण्यास सक्षम नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशा आम्ही थेट मागणी करतोय. आणि या इस्लामपूर शहरातील पंचक्रोशीच्या नागरिकांनाही आवाहन करतोय की हे लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देणं हे आपलं परम कर्तव्य आहे. धन्यवाद.